अलीकडेच मानसिक आजाराबद्दल इम्पॉवरचा एक अहवाल प्रसिद्ध झालाय आणि या अहवालात एक धक्कादायक माहिती उघडकीस आली. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील तरुणांमध्ये मानसिक आजाराचं प्रमाण खूप जास्त आहे. 2022 ते 2025 या कालावधीत पुण्यातील 2 लाखापेक्षा जास्त तरुणांचं काउन्सिलिंग करण्यात आले. आता पुण्यातील तरुणांमध्ये मानसिक आजाराचं प्रमाण का वाढतंय याविषयीची माहिती आपल्याला मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मधुर राठी यांनी दिली. आपण पाहूयात. मधुर राठी आहे आणि मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मागील 7-8 वर्षांमध्ये मी अनेक तरुणांना बघितलंय. त्यांच्यात असणाऱ्या मानसिक आजारांना किंवा मानसिक आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्यांना कसे सॉल्व्ह करायचे याबद्दल मी चर्चा केली आहे. आणि सध्या एम्पॉवरच्या अहवालात सुद्धा असे दिसून आले आहे की पुण्यातल्या तरुणांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. याची कारणे काय हे समजून घेऊया. पहिलं कारण हे की कोविड नंतर लोकांमध्ये मानसिक आजाराशी निगडीत आणि मानसिक आरोग्याशी निगडीत जागरूकता वाढली आहे. ती जागरूकता वाढल्यामुळे लोकांना आता हे कळत आहेत की मानसिक आजाराशी निगडीत कोणतीही समस्या झाली, समजा एखाद्याला झोप येत नाहीये, चिडचिडपणा होत आहे किंवा मन नेहमी उदास राहतं किंवा एखादं व्यसन आहे, तर अशा समस्यांबद्दल आपण जाऊन कोणाशी तरी बोलले पाहिजे, एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. यामुळे जास्त लोक बाहेर येत आहेत आणि तज्ज्ञांना भेटत आहेत. त्याच्यामुळे जास्त तरुण पिढी आता जागरूक झाली आहे आणि त्यामुळे प्रमाण वाढू शकतं. आणि दुसरे कारण हे की तरुणांमध्ये जनरली 18च्या वयानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या एकसोबतच येतात. जसं रिलेशनशिप्स, जसं जॉब, जसं त्यांच्या घरच्यांची काळजी घेणे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, पैसे कमवणे, या सगळ्या जबाबदाऱ्या एकसोबत आल्यामुळे हा असा वेळ असतो जीवनातला जेव्हा तणाव वाढू शकते आणि तणाव वाढल्यामुळे ही वेगवेगळी मानसिक आरोग्याशी निगडीत सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. या कारणांमुळे मानसिक आरोग्याशी निगडीत लोकांच्या समस्या वाढत आहेत आणि त्यांच्यामध्ये जागरूकता वाढल्यामुळे लोक बाहेर येऊन त्याबद्दल बोलत आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या सल्लेगारांशी सल्ला घेऊन किंवा तज्ज्ञांना दाखवून त्याच्याबद्दल ट्रीटमेंट घेत आहेत. यासाठी आपण काय करू शकतो? काही सोप्या गोष्टींवर लक्ष ठेवून आपण आपलं मानसिक स्वास्थ्य बेटर करू शकतो. जसं की चांगली झोप घेणे आवश्यक आहे. किती तास झोप होते याच्यापेक्षा हे जास्त आवश्यक आहे की झोप झाल्यानंतर उठल्यानंतर तुम्हाला किती ताजं, किती फ्रेश वाटतं. दुसरं, चांगला आहार घेणे आवश्यक आहे. तिसरं, जेव्हा पण तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर आपली सपोर्ट सिस्टम बनवा. अशा लोकांशी जाऊन बोला ज्यांच्याशी बोलून तुमचं मन हलकं होईल. चौथं, आपलं शरीर, आपल्या शरीराकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे कसरत करा, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, जिम जा किंवा एखादा गेम खेळा, स्पोर्ट्स खेळा. त्याच्यामुळे तुमचं शरीर जास्त ऍक्टिव्ह असणार आणि जेवढं शरीर ऍक्टिव्ह असणार तेवढं मन ऍक्टिव्ह असणार. आणि विसरू नका की झोप न येणे, चिडचिड होणे, मन उदास राहणे, एखाद्या गोष्टीचं व्यसन होणे, कोणत्याच गोष्टीत मन न लागणे, अति उत्साह होणे किंवा भास होणे, लोकांवर शक होणे, डाऊट होणे, अशा सिम्पटम्स जर एखाद्याला दिसत असतील तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या मानसिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण असेल तर जवळपासच्या मानसोपचार तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. न्यूज 18 लोकल, पूजा पाटील, पिंपरी चिंचवड, पुणे.